शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, मुख्याध्यापक व अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल। शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते हे केवळ शैक्षणिक नसून ते एक अतूट, भावनिक आणि मार्गदर्शक नाते आहे, ज्यात शिक्षक ज्ञान देण्यासोबतच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवतात, त्यांना प्रोत्साहन देतात आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देतात, ज्यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने शिकतात आणि आयुष्यात यशस्वी होतात। हे नाते विश्वास, आदर आणि संवादावर आधारित असून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक, मित्र आणि पालक अशा अनेक भूमिका बजावतात, ज्यामुळे ते सुरक्षित आणि प्रेरित राहतात। परंतु धडगाव तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा तलाई येथील ही घटना पाहून शिक्षकांना कलंक लागणारे आणि काळिमा फासणारे आणि विद्यार्थ्यांच्या एरणीचा प्रश्न हा समोर येत आहे। धडगाव तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा तलाई, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार येथे शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने अधीक्षकांच्या सहमतीने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। पीडित विद्यार्थिनी नाव गोपनीय हिने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित मुख्याध्यापकाने तिला मारून टाकण्याची धमकी देऊन तसेच विविध प्रकारचे आमिषे दाखवून आपल्या कार्यालयात व क्रीडा स्पर्धेसाठी घेऊन जात असताना तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पीडितेने तक्रारीवरून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 217/2025 अन्वये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम पॉक्सो तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमाखाली दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी संबंधित मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास धडगाव पोलीस करत आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, धडगाव।